मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली आहे। भाजपनं आमच्या कार्यकर्त्यांवरती अन्याय केला अशी भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्तानं एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या पॉडकास्टमध्ये आठवलेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। एकीकडे तुम्हाला मंत्रिपद मिळतं, त्यामुळे तुमच्या पक्षाचं एक अस्तित्व तिथं टिकून राहतं, पण शेवटी राजकारणामध्ये पक्ष मोठा होणं किंवा जसं आपण म्हटलं त्यात सगळ्यांना बऱ्याच लोकांनी निवडून आले आणि निवडून येणं विनेबिलिटी हे त्यात महत्त्वाचं असतं। आत्ता तुम्हाला राज्यसभा दिल्या जाते, पण तुमच्यासाठी जेव्हा निवडणूक होते तेव्हा कुठल्याच जागा सोडल्या जात नाही आणि त्या जागा सुटत नाही, त्यामुळे कार्यकर्ते निवडून येत नाही आणि मग ते निवडून आले तर तेवढी मार्जिन मिळत नाही। तर एकीकडे तुमच्याबरोबर युती करायची रिपब्लिकन पक्ष आपल्याबरोबर आहे, त्याची सहानुभूती कुठंतरी मिळते, ती मतं घ्यायची, पण दुसरीकडे कुठेतरी तळागाळात मात्र रिपब्लिकन पक्ष तुमचा संपत चाललाय असं तुम्हाला नाही वाटत का? म्हणजे तुम्ही हे आकडे सांगताय वेगवेगळ्या राज्याचे, पण जोपर्यंत लोक जिंकून येणार नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टीला अर्थ काय आहे? नाही, गोष्ट खरी आहे की माझ्या पक्षाचे कार्यकर्ते प्रत्येक वार्डामध्ये शाखेमध्ये आहे। सगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये, विधानसभा मतदारसंघामध्ये, म्युन्सिपाल्टीच्या वार्डामध्ये सगळ्या ठिकाणी माझ्या पक्षाच्या शाखा आहेत। पण माझ्या कार्यकर्त्यांवरती अन्याय होत ही गोष्ट खरी आहे। भारतीय जनता पार्टीने या संबंधामध्ये गंभीर विचार करणं अत्यंत आवश्यक आहे की जागा देताना ती जागा आरपीआयला दिली पाहिजे। मी या महानगरपालिकेच्या निवडणुकीत सांगितलं होतं की आमचं सिम्बॉल आमचं नाही म्हणजे आम्हाला ते अधिकृत सिम्बॉल अजून मिळालं नाही आहे, त्यामुळं बीजेपीच्या सिम्बॉलवर लढण्याची आमची तयारी आहे। पण आरपीआयच्या कार्यकर्त्यांना ते तिकीट द्या, ही जागा आरपीआयच्या कार्यकर्त्याला द्या, पण विचार होत नाही आहे, आमच्यावर अन्याय होतो आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।